मराठ्यांचं वादळ आज मुंबईमध्ये धडकलेलं आहे। असं असताना मराठ्याचे जे आंदोलक आहे ते आपल्या ते इतक्या तयारीत आलेले आहे की ते आपलं जेवण पूर्ण संसाराच इथं आलेलं आहे आंदोलन करण्यासाठी। अशी परिस्थिती आहे। आपण बघू शकता सरकारने सांगितलेलं आहे तुम्ही आंदोलन आझाद मैदानात जेव्हा आंदोलन करायला कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ बनवायचा नाही, तुम्ही कुठल्या घाण करायची नाही। मात्र असं असताना आझाद मैदानाच्या कमीत कमी 300 मीटर लांब हे जेवण बनवायचं काम हे आंदोलकांकडून सुरू आहे। माझ्यासोबत काय आंदोलक आहे, काय बोलाल, कुठून आलात तुम्ही? कारेगाव। तुम्ही? परभणी। तुम्ही काय बोलाल? कारेगाव। काय बोलाल? आंदोलन आज तुमचं आंदोलन आहे, आज आरपारची लढाई आहे, काय सांगाल? आमच्या मागण्या तेवढे मान्य करायला पाहिजे। तुम्ही काय बोलाल? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत। आम्ही हाय जेवण बनवायचं तुम्ही जे काय सामान आलं जोपर्यंत तुम्हाला आरक्षण भेटतं तोपर्यंत 15 दिवस सुद्धा आम्ही इथे राहू शकतो। 15 दिवसाचं जे काय सामान आहे जेवणाचं जे काय आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत तोपर्यंत इथून जाणार नाही असं म्हणणं आहे। सर काय बोलाल तुम्ही? आम्ही कारेगाव येथून आलो, कारेगाव तालुका जिल्हा परभणी। तर आमच्या या मागण्या आहेत की आमचं जे गोरगरिबाचे लेकरं हे होतात असं म्हणून फडणवीस साहेबांना जे आम्हाला इतके दिवस फसवले ते आम्हाला आमचा हक द्यावा, त्यासाठी आम्ही आमचं पूर्ण तयारीत आला तुम्ही। आज किती दिवसाची तयारी केलेली आहे? दिवसाचं आम्ही आमचं राशन, गॅस, गोड तेल, काय लसण, आमच्या गावरान भाषेतलं जेवणाचं सगळं साहित्य घेऊन आलो। पूर्ण संसार घेऊन आलेले आहे। 15 दिवसाचा आम्ही संसार घेऊन आलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुरु, टॉप न्यूज मराठा।